नर्मदा नगर ही सरदार सरोवर विस्थापितांची वसाहत. नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या सरदार सरोवर प्रकल्पात ज्यांची शेतजमीन बुडीतात आली त्या खातेदाराला कमीत कमी 2 हेक्टर किंवा त्यांच्या नावावर 2 हेक्टरपेक्षा जास्त असेल तर तेवढी व 1187ला त्यांचे सज्ञान मुलं-मुली असतील तर त्यांनाही आधी 1 हेक्टर जमीन मिळत होती व 2005च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनाही 2 हेक्टर जमीन मिळण्याचा अधिकार आहे. सरदार सरोवर प्रकल्पामुळे महाराष्ट्राची 33 गावे, गुजरातची 19 व मध्य प्रदेशची 193 गावे बुडतात आली. महाराष्ट्रातील जवळपास 4300 परिवारांपैकी 753 परिवारांनी गुजरातमध्ये पुनर्वसन स्वीकारले व उर्वरित कुटुंबाचे महाराष्ट्रातच नंदुरबार जिल्ह्यात 14 वसाहतींमध्ये शेतजमीन व घरप्लॉट देऊन पुनर्वसन झाले. तर काही अजून न मिळाले नाही. त्यासाठी नर्मदा बचाव आंदोलनाचा सतत पाठपुरावा जिल्ह्यापासून राज्य पातळीपर्यंत सुरू आहे. मूळ गाव बामणे येथील राजा कांजरासारखा वृद्ध बाधित यापूर्वी भूमिहीन म्हणून घोषित असल्याने शासनाने त्यांना 94-95मध्ये नर्मदा नगर येथे 1 हेक्टर जमीन देऊन पुनर्वसन केले. परंतु राजा कांजरा यांचे वडील खातेदार असल्याने त्यांना देखील शासनाने 2 हेक्टर जमीन देणे अपेक्षित होते, परंतु ती दिली नाही. म्हणून त्यांनी 2018मध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला व मागणी केली की मला खातेदार संज्ञान करा. राजा कांजराच्या चेहऱ्यावरून कागदपत्रावरून तो नक्कीच 1187ला 18पेक्षा जास्त वर्षाचा होता. तरीही वयासाठी त्याची मेडिकलला पाठवले. मग मेडिकल रिपोर्ट 2019 ते 2025पर्यंत गहाळच राहिले. त्याच्यामुळे यांचं प्रकरण प्रलंबित राहिले. राजा कांजरासारखे 62 लोकांना तात्काळात बसावे लागले. नर्मदा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केला. सिव्हिल हॉस्पिटलमधून ते मेडिकल रिपोर्ट आणले आणि या सगळ्यांची सुनावणी लावून घेतली. त्याच्यात राजा कांजरा यांची सुनावणी अप्पर जिल्हाधिकारी महाशयांकडे झाली आणि आता कुठे राजा कांजरा आणि इतर लोकांना अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केले. मूळ बामणीचे आहे. डेनलमध्ये खातं होतं त्यांच्या वडिलांची. बामणी आणि डेनलच्या सीओवरती शेत होती कांजरा देवनासी. 1987 हा अवॉर्ड बनला गेला. 91-92-89 ही जमीन संपादन झाली. सर्वत्र राजा कांजरा निर्माण कांजरा हे वडिलांचा वारस आहे म्हणून तिथे दिसत आहे आणि खातेदाराचा संज्ञान आहे, पण स्पष्ट दिसत आहे. म्हणून त्याला इतका मोठ्या म्हाताऱ्या माणसांना वयस्तांना त्यांना मेडिकल केलं गेलं. आता विकास करायचे आहे, कागदावर सर्व दिसतंय अधिकाऱ्यांना की हा खातेदाराचा मुलगा आहे, 2 हेक्टर जमीन द्यायची आहे आणि त्यालाही मेडिकल केलं गेलं. पण सर्व कागदावर दिसत तरी त्याला मेडिकल करतात. विकास करायचा तर मेडिकल कशाला करायचं नाही आहे तर आम्ही मानतो याला, पण खातेदार सर्व संज्ञान मुलगा आहे, त्याला 2 हेक्टर जमीन देऊ योग्य आहे. 1991-92ला त्याला जमीन दिली गेली. आजपर्यंत 1 हेक्टर जमीन पासून वंचित आहे. आता घोषित केलं चेतनपाल लतिकाताईंनी त्यांना पाठपुरावा केला, 1 हेक्टर जमीन देतो असं कलेक्टरचं म्हणणे आहे. इथे येऊन किती वर्ष झाले टाया? 35 वर्ष. आणि किती जमीन भेटली तुला? 1 हेक्टर. आणि डायाला किती भेटले? बाबाला 5 एकर आहे. काय घोषित आहे? खातेदार. तो खातेदार आहे. आणि मग तू खातेदारचं संज्ञान नाही झाला. खातेदार मुलं होतो. पण तुला काय 2.5 एकर का बरं दिली? 2.5 आपली टाकी कोणार तू भूमी नाही दोन्ही कट टाकीत नाही. हो, खातेदार मुलं खातेदारचा पोरगा ना, मग तुला बी 5 एकर द्यायला पाहिजे ना. हो, मग तुला 2.5 दिले 2.5 देत नाही. भूमीहीन म्हणून. हो. टाया, हा, तुझा बाबा खातेदार खातेदार आहे. बरोबर ना? बरोबर. मग तुला संज्ञान होण्यासाठी मग तू अर्ज केला का? कोई ना. कोणी लिहून दिला का? चेतन गोयो मग पुढे काय झालं? सुनावणी झाली? सुनावणी हवी नाही. मग ते पासे तर कागदपत्र दे दे. मेडिकल भी केली? कोई नहीं. का बरं? तुझं तर वय भरपूर आहे ना. वय तर जास्त आहे ना. वही दिहो ये पे तकी को हूँ सरकारी भी बिना पे तकी को हूँ वही यही पे है. मग आता तू घोषित झाला का? हो. आदेश दिला तुला? आदेश सापडला ना? हो. तुमची मेडिकल झाले डाया? मग मेडिकल कोई ना. किती वर्ष झाले मेडिकल करायला? 8 वर्ष होत गए. निकाल नाही आवाजात निकाला अभी हो. आता निकालाला. मग आता तुला आदेश दिला, दिला नाही, घोषित केला. जमीन पाहिली का? हा पाहिले. कुठे पाहिले? माळमध्ये. पसंत आहे? पसंत आहे. पसंती पत्र भरून तुमची काय मागणी आता? जमीनच पाहिजे आम्हाला, लवकर भरून खरेदी करा.
पुण्या वसावे हे नर्मदा नगर येथील गेल्या 5 पंचवार्षिकपासून सततचे सरपंच. नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मांडत राहिले, झगडत राहिले. परंतु तरीही शासन प्रकल्पग्रस्तांच्या बाबत कसं उदासीन आहे याबाबत त्यांनी खंत बोलून दाखवली. सरकारने या देशाच्या विकासा नावावरती सरदार सरोवर बनवला. आम्ही मूळ गावात राहत होतो, तिथून सरकारने हल्लं आणि खातेदाराचा सज्ञान म्हणून राजा कांजरा, रोडवा कांजरा, इरमा कांजरा अशा केसेस यापूर्वी होत्या. नर्मदा बचाव आंदोलन, लतिकाताई, चेतनभाऊ, योगिनीताई, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मध्यम आम्ही कार्यकर्ते मिळून सर्व अधिकाऱ्याचा कलेक्टर ऑफिस असेल, आयुक्त कार्यालय असेल, मंत्रालय असेल, ह्या विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या समस्यासाठी घरपालट द्या हेही आम्हाला आंदोलन करावं लागतं, आम्हाला शेती द्या हेही आंदोलन करावं लागतं, आम्हाला गसित करा हेही आंदोलन करावं लागतं. आज आम्हाला हसू वाटतंय की एक विकास करायचे असेल, दात बघा, शरीर बघा. आणि जेव्हा हे सरदार सरोवर बांधत होते तेव्हा आम्हाला काही विचारलं होतं का सरकार विकास करायचा आहे तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात इथे संपूर्ण हा आदिवासी क्षेत्र आहे. गुजरात आणि महाराष्ट्र काही मैदान एरिया मध्य प्रदेश आहे, इथे पाटीदार समाज आहे, पण जे पहाडी एरिया मध्य प्रदेश ते पण आदिवासी आहे. आज सरदार सरोवर ह्या देशाचा एक विकास म्हणून मानला गेला. आंतरराज्यीय प्रकल्प आहे. दुनियात सरदार सरोवरचा एक टेस्ट युनिट बनवून या देशामध्ये विकासाच्या नावावरती हजारो लोकांना विस्थापित केलं, महाराष्ट्रात आणि गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये. आज आणि विकासाच्या नावावरती आम्हाला विकास करा, आम्हाला जमीन द्या, आम्हाला पालट द्या, आम्हाला नागरी सुविधा द्या, आम्हाला राहण्यासाठी घरं द्या, आम्हाला राहण्यासाठी घरपालट द्या, आम्ही सरकारला मागत असतो. आज आम्हाला असं वाटतं आहे की आम्ही या देशात राहून, नर्मदा पट्ट्यात राहून, नर्मदा किनाऱ्यात राहून आम्ही काय मानव काही चूक केली आहे का? आम्हाला देशाचा विकास करायचा असेल तर सरकारने या माणसाचे आम्हाला योग्य पद्धतीने जगण्याचा हक्क आम्हाला द्यावा आणि पुनर्वसन योग्य निर्णय हक्क आम्हाला मिळाला पाहिजे. आज आमच्या विकासासाठी आम्हाला रस्त्यात जाऊन, ऑफिसात जाऊन रस्त्यावर आंदोलन करावं लागतं, ऑफिसात जाऊन अधिकाऱ्याला समजावं लागतं. जो नवीन अधिकारी येत राहतो तो आम्हाला सांगतो की मला समजत नाही, मी कसं काय तुमचे मागणी हे करून घेऊ. पण आम्हाला वाटतं आमचे घरे बुडाला, आमची खेती बुडाली, आमचे घा बुडाला, आमची साधन संपत्ती बुडाली, म्हणून आम्ही आमचे हक्क मागतो. नर्मदा बचाव आंदोलन, लतिकाताई, चेतनभाऊ, योगिनीताई, मेहनताई, आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून गाव प्रतिनिधी म्हणून आम्ही या पुनर्वसनाच्या समस्या अजूनही करताय. अजून बी शेकडो लोक पुनर्वसनापासून वंचित आहे. अजून बी जमीन खरेदी करायची आहे बाकी आहे, घरपालट नाही आहे, काही नागरी सुविधा बाकी आहे, काही सिंचन सुविधाही बाकी आहे. म्हणून आज आमचे आंदोलन चालू आहे. म्हणून सरकार एका बाळा सांगता आम्ही तुमचे पुनर्वसन करता आहे, योग्य प्रकारे करता आहे, पण आम्हाला अजिबात वाटत नाही की आमच्या हक्कासाठी, आमच्या विकासासाठी आम्हाला भांडावं लागतं आहे. म्हणून आज आम्ही आमचं आंदोलन चालू आहे आणि पुनर्वसनासाठी आमचे हक्क मागतो आहे. हे जोपर्यंत एकही विस्थापित महाराष्ट्र आणि गुजरात आणि मध्य प्रदेश राहील तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे. सरकारने आज समजून नाही की दम पूर्ण झाला आणि सर्व काही पुनर्वसन होऊन गेलं, असं हे काही योग्य नाही आहे. आम्ही याला मानत नाही विकास आहे असं, की आमचं पुनर्वसन जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत आमच्या विकासात आम्ही आमचा हक्क मागणार आहे.